स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। रीमा, जा सलीलला बोलव जा। अगं राहू दे ग, येईल तो. अगं असं काय करतेस? घेऊन ये त्याला ग. अगं असं दे का, त्याची झोप अजून पुरी व्हायची. झोप? रात्रभर जागा होता बिचारा. म्हणजे काय? इथेच तर खुर्ची टाकून बसला होता ना. हो का ग? मला नाही माहिती. या बसा. काय झाली का झोप? झाली. जाग आली एकदाची. चांगली गोष्ट आहे. अजून एक चांगली गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. सलील, तू आधी चहा घे बरं. मी इथून बाहेर पडायचं ठरवलंय. सलील, तुझ्या आईवडिलांच्याकडे जाणार आहेस? तुमचा प्रश्न नाहीये. अरे असं कसं म्हणतोस? आम्ही कोणी नाही का सलील तुझे? कधी निघणार आहेस? चहा संपू? हो, खरं म्हणजे तू माझ्यावर ब्रेकफास्ट घेतलीस तरी मला आवडेल. तुम्हाला आवडेल? मग नको मला ब्रेकफास्ट. सलील, रीमाला बरोबर घेऊन जाणारस का एकटाच जाणारस? नाही, मी तिला माझ्याबरोबर न्यायला तयार आहे, पण तीच येत नाहीये. चालेल. नाही, तू हे घर सोडून जातोस हा निर्णय योग्यच आहे. फक्त तू तुझ्या आईवडिलांकडे जात असतास तर तो निर्णय अधिक योग्य ठरला असता असं मला वाटतं. सलील, सलील. थांब मनोरमा, थांब. जरा विचार कर मनोरमा. तो तुझा मुलगा नाहीये, तू त्याची आई नाहीयेस. तरी सुद्धा तो जायला निघाला. तुझं मन इतकं व्याकुळ झालंय
मग तो घर सोडून निघाला तेव्हा त्याच्या आई वडिलांची काय अवस्था झाली असते? आपल्या डोळ्यात देखत आपला पोरगा घर सोडून चालला हे पाहून खरंच आई वडिलांना काय वाटत असेल ग? नुसती ताटातूट नसते ती, उरलेलं आयुष्य फार उद्ध्वस्त होऊन जात असेल त्यांचा, फार भकास होत असेल. बसा तुम्ही, दादा येत्या एवढ्यात. तुम्ही चहा बी घेणार? नाही, सौरभला होती. हाय, बस 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 बस. काय म्हणतोस? बट सी, अरे तू ऑफिसला येणार होतास ना? अरे ऑफिसलाच गेलो होतो. कारखानीस म्हणाले 2 दिवस तू आलेली नाहीस. काही तब्येत ठीक आहे ना? नाही नाही, तब्येतीला काय झालंय? मग काही घेणार आहेस का? घरी आलास? चहा कॉफी काय? ते 1 लाख रुपये मला गरज रे त्याची. नाही, आय नो, पण तुझं काम 50 किंवा 60 वरती वगैरे चालणार आहे का? सौरभ, मला 1 लाखाची गरज आहे आणि ती कॅश. बघ ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? प्लीज ट्राय. हॅलो कारखानीस, हा अभिषेक आहे का? नाहीये? बरं, तुमच्याकडे एक काम होतं, जरा 1 लाखभर जरा कॅश घरी पाठवून द्याल का? ओके, बर ठीक आहे. ओके, अभिषेक येतोय आता एवढ्यात. पण मी जसं शब्द पाळतोय तसा तुलाही शब्द पाळायला हवा. कमॉन यार सौरभ, अरे मी नेहमीच आहे आपलं, हे प्रश्नच नाही. अरे अभि, बरं झालं तू आलास. अरे तू ह्याला ओळखतोस? हो, चांगलाच. ह्याचं जरा काम आहे आपल्याकडे. पैसे हवेत? मानलं तुला. फक्त 7 दिवसाकरता हवेत. किती हवेत? 1 लाख हवेत. ठीक आहे, तू म्हणत असेल तर देतो मी याला 1 चेक. नाही, पण मला 1 लाख कॅश हवी आहे. कॅश हवी आहे? ठीक आहे, कॅश देतो. फक्त तुला एका पेपरवर सही करून द्यावी लागेल. फक्त 7 दिवसाकरता कशाला पेपरवर नोंदणी काय? अरे हो, मान्य आहे मला, म्हणूनच फक्त एका पेपरवर तुझी सही घेतोय. दॅट्स इट. सौरभ, त्याला पटणार नाही. अरे सही म्हणजे दोस्तीच्या नात्यावर. दे ना जरा, दे, देऊन टाक. अरे सौरभदा, पैसे देण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. फक्त याने एक सही करून द्यावी एका पेपरवर यार, नाहीतर आपण याच्या वडिलांकडे जाऊन देऊया पैसे. ठीक आहे? पैसे मला हवे. मग देतो ना तुला, चेक देतो, चालेल? पण मला कॅश लागणार आहे. अरे हो, मला सगळं मान्य आहे, पण तू सही करून दे ना एका पेपरवर. मी काय म्हणतो अजून तुला? अरे सौरभदा, सौरभदा, तू गैरसमज करून घेऊ नकोस. अरे सौरभदा, तू उगाच ओव्हर रिॲक्ट करतोस. तुला माहितीये तो जयेश कसा माणूस आहे. अरे मागच्या वेळी पण आपल्याकडनं तो. तुम्ही खूप महान आहात नाही का? तू काय, मामा काय, तुम्ही सगळे मिस्टर क्लीन. अरे आधी माझं डिसिजन चुकत नव्हतं रे. तुझ्या हक्काचा तू गैरवापर करतोस असं वाटत नाही तुला? हा?
आणि मामाना सगळं चालत होते आधी, कारण तेव्हा माझा उपयोग होत होता ना. एवढा सगळा डोलारा मी उभा केला ना त्यांच्या बरोबर. एवढी मेहनत केली, एवढा राबलोय, काय उपयोग आहे का? 2 डिसिजन माझे चुकले आयुष्यातले का झालं माझ्यावर अविश्वास. आणि माझ्या चुकीचा पाडा मामांसमोर वाचला का मग तुझ्या पायऱ्या 2 वरती सरकतात नाही का? त्यामुळे तुझी प्रत्येक पायरी आता मी ओळखतो. तुझं अल्टिमेट इंटेन्शन काय आहे मला कळलंय आता. प्लीज अभि, डोंट प्लीज लिव्ह मी अलोन नाउ. प्लीज अभि, लिव्ह मी अलोन. जस्ट लिव्ह मी अलोन. हॅलो. हॅलो. ॲश बोल. कशी आहेस तू? मी बरी आहे. आणि अनिश बरा आहे? हो म्हणजे सावरेल आता. अभि तुझ्या आवाजाला काय झालंय? काय नाही, आय एम ओके. समथिंग इज रॉंग अभि, प्लीज टेल मी काय झालं. अगं खरंच मी ठीक आहे. मला नाही सांगणार? ॲश मी खूप वाईट आहे का ग? मी कधी विचार नाही केला त्याचा. ऍक्च्युली मला तो खूपच आवडलास आणि मी अजूनही त्याच्यातच मशगूल आहे. ॲश मी मस्करी करत नाही, सांग ना. अरे काय झालं ते तरी सांग मला. अगं सौरभदाशी थोडासा वाद झाला. तो हल्ली माझ्या प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ लावतोय. मला कळतच नाहीये मी त्याला कसं समजावते. कधी कधी असं वाटतं ना ॲश की सरळ ही पॉवर ऑफ अटॉर्नी सरेंडर करून टाकावी आणि ममाला सांगावं मला नाहीये इंटरेस्ट तुमच्या इस्टेटीमध्ये. अभि तू काय बोलतोयस, मला काही कळत नाहीये. सिरियसली ॲश, हे बघ याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. हे कारणच जर का बाजूला झालं ना तर काही टेन्शन राहणारच नाही ग. आपण सांगूया ममाना मला नकोय तुमचे हे पैसे. अभि कूल डाऊन, कूल डाऊन. अरे असे डिसिजन्स घाईघाईत घ्यायचे नसतात. हे बघ मी तिथे येते, मग आपण बोलूया. ओके ओके. यू रिलॅक्स अभि. ओके पण तू लवकर या ॲश. टेक केअर. बाय. हो मी नक्की कळवेन सानिका. तू पण आईबाबांकडे येऊन जात जा. हा नाही काळजी वाटते ग. हो तशी रीमा आहे पण तरी सुद्धा. आणि तू पण काळजी घे स्वतःची. हां मी फोन करत जाय. अगं सलील आलाय, मी करते तुला नंतर फोन. बाय. निघालीस तू? हो बाबा गेलेत तिकीट काढायला. अरे आईने सामोसे केलेत तुझ्या आवडीचे. ते तुझ्या बरोबर देण्यासाठी असतील ना. सलील कसं बोलतोस रे तू? अरे सकाळपासून ते करत असताना केल्यानंतर सारखं तुझं नाव घेते, ती तुझी आठवण काढते, हे महत्वाचं असतं. रीमा कुठे आहे? असं का परक्यासारखं बोलतोयस? ये नाही ते बस ना, ये. सलील तुला काही सामोशाचा वास आला की काय तिथपर्यंत? घे रे घे. रीमा कुठे? तिला जरा बाहेर बोलून मला त्याशी बोलायचंय. काय नाही, काही प्रॉब्लेम आहे? सिरियस नाही ना काही? रीमा, रीमा. अरे सलील ती यांच्या बरोबर बाहेर गेलीये रे. अवंतीसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या ना. सलील रीमानी मला खूप मदत केली. हा म्हणजे माझं जवळजवळ सगळं पॅकिंग तिनेच केलंय. हॅलो. हॅलो अवी, अगं मी रीमा बोलतेय. हा बोल. अगं काही नाही, मी दुकानाच्या समोरच उभी होते म्हणून विचारते. आर्य नाचणीचं सत्व खाईल ना, त्याच्यासाठी आणायचा विचार करतेय. अगं रीमा
सलील आला इकडे आणि त्याला तुझ्याशी बोलायचंय. ते बाकी सगळं राहू दे, त्याला तुझ्याशी अर्जंट बोलायचंय. बोल बोल त्याच्याशी बोल. रीमा, कुठे असतो? मला तुझ्याशी खूप अर्जंट बोलायचंय. सलील, मला माहिती आहे तुला माझ्याशी काय बोलायचंय. तू घर सोडून आलायस ना? तेव्हा मी काही इथे राहायला आलेलो नाहीये. हो, पण तू घर सोडलंयस एवढं नक्की ना? ते इथे येण्यासाठी नाही. आणि बघ, त्या रास्तापेठेतल्या एका जागेत आपली तात्पुरती राहायची सोय होती. तू येणारस का माझ्याबरोबर? सलील, मी जी चूक आधी केली ती मला पुन्हा करायची नाही. मी माझं हे घर सोडून कुठे येणार नाही. वा, आदर्श सून. किती छान आहे हा शब्द. पण तुझा टोन चुकला. शिवी दिल्यासारखं बोललास. अरे, त्या शब्दाच्या अर्थाचा मान तरी राख निदान. तू फक्त माझ्याबरोबर येणार आहेस का नाहीस एवढंच सांग. मी तुला आधीच सांगितलं. तुझं डिसिजन फायनल आहे? पुन्हा मला विचारू सुद्धा नकोस. सलील, रीमा या घरातली आदर्श सून नाही तर आदर्श मुलगी झाली आता. सलील, तू का जबरदस्ती करतोयस रे तिच्यावर? हे बघ, ती प्रेग्नंट आहे. तिचा जरा विचार कर ना. मी नवरा आहे ना तिचा. मला कळते माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ती. सलील, अरे काय झालंय तुला? असं का वागतोयस तू? अरे तिच्या नाजूक परिस्थितीत तू तिला जपायला पाहिजेस सलील. तुझा काय प्रॉब्लेम काय आहे? आणि तू तरी का राहतोयस इथे? इथे का नाही राहतेस? सलील, तुझं कुणाशी काय भांडण झालंय? काय प्रॉब्लेम्स आहेत सांगतोस का? अरे जरा मोकळेपणाने बोल ना. असा घुम्या नव्हतास तू कधीच. माझ्यामुळे हे असं तू प्रत्येक गोष्ट स्वतः का उडून घेतेस? प्रत्येक गोष्ट काय तुझ्याशी निगडीत आहे का? माझं स्वतःच. माझ्या बायकोनी माझ्याबरोबर राहावं, माझ्याबरोबर यावं, ही माझी अपेक्षा. ही चूक आहे का? अभि, जाऊ दे त्याला. आमच्याच प्रेमात काहीतरी कमतरता आहे. नाही तर हा कसा ग असा वागलास? नाही ठीक आहे, आपली तिकीट नीट ठेव. नाचणीचं सत्व पण घेऊन आले. तिला काय झालं? याची गप्प का? हे बघ सुलभा, आपलं आता ठरलंय ना, काही झालं तरी अवंतिकाला सपोर्ट करायचा म्हणून. नाही बाबा, ते कारण नाहीये. सलील येऊन गेला. येऊन गेला म्हणजे? म्हणजे बाबा, मी तुम्हाला काही बोलले नाही. मला संशय होताच. सलीलनी माझ्या आईचं घर सोडलंय. नाही, पण मग त्याला आता इथे यायचं नसेल? कमीपणा वाटत असेल ना? काय म्हणत काय होते महाशय? रीमाला न्यायला आला होता. नाही, पण मी जाणार नाहीये त्याच्याबरोबर. नाही, पण तो तशाने एकटा पडेल ग. तुम्ही त्याचीच काळजी करत बसा. त्यांनी आपला नको विचार करायला. काय कुठं बिनसलंय ते सांग ना. म्हणावं, हवं तर हात जोडून माफी मागतो त्याची. अहो, तुमची याच्यात काहीच चूक नाही आई. उलट मीच. रीमा, तू उगीच वाईट वाटून घेऊ नकोस. नाही बाबा, खरं म्हणजे मी आणि माझी आईच या सगळ्याला कारणीभूत आहोत. माझ्या आईनीच सलीलला फितवलं. जाऊ दे, जे झालं ते झालं. आणि तू म्हणतेस तुझ्या आईने त्याला 6 महिन्यात फितवलं.
पण आम्ही त्याच्यावर इतकी वर्ष जे प्रेम केलं, आम्ही त्याच्यावर हा विश्वास दिला, तो विश्वास गेला कुठे? कोणीही कशाला कारणीभूत ठरत नसतं. जो तो आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला सोपी वाटेल ती जीवन पद्धती स्वीकारतो. मग आता आपण काय करायचं? आपण आपली जीवन पद्धती ठरवायची. जे जवळ आहेत त्यांची काळजी करायची, जे नाही आहेत त्यांची वाट पाहायची, अजिबात दुःख न करता. चल निघायला हवं. आई गं, तू हस ना एकदा, नाही तर माझं पाऊल बाहेर पडणार नाही बघ. नाही ग, निश्चिंत मनाने जा अगदी. आणि तिकडे गेल्यावर इकडचा विचार सुद्धा मनात आणू नकोस.